कोल्हापुरात येणारा जो मार्ग आहे तावड्यात तिथं सतत म्हणजे दिवसातून 10-15 वेळा वाहतुकीची कोंडी होते. परवा आपण पण त्या वाहतुकीच्या कोंडीमध्ये सापडलेला आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे असं आमचं गोपनीय अहवाल आहे. म्हणजे माझे मागे पण माणूस आहे ते मग असंच उंचगावला पण तेच आहे. मग आता काय होतं, गांधीनगरवाले नेमतात, आपले शहर वाहतूक नेमतात, पण काही तर कार्यक्रम असला की मग ते तिथं सोडून येतात आणि त्यावेळेस परत वाहतुकीची कोंडी होते. तर कायमस्वरूपी आपण असं त्याबद्दल सांगतो आम्ही ना जिल्हाधिकारी नगरपालिका RTO सगळ्यांची जॉईंट बैठक घेतली. त्यांच्यामध्ये ते पट्ट्याचा पण प्रश्न आला. पट्ट्याची अडचण काय आहे, ते म्हणतात पाऊस असल्यामुळे पट्टे मारता येत नाही, म्हणजे टेंडर आत्ता झाले. बहुतेक मला वाटतं पुढचे ते म्हणतात की 2-3 तास जर सनलाईट दिसली तरच ते पट्टे मारताय. तर ते टेक्निकल अडचण आहे. ते बहुतेक 1-2 महिन्यामध्ये त्यांचा पाठपुरावा होईल. तावडे हॉटेलचा सिग्नल जे बंद होता ते आम्ही प्रयत्न करून काल थोडा त्यांची पाहणी झाली होते. तावडे हॉटेलचे आणि उंचगावचे 2 सिग्नल बंद आहे. एंट्री दोघे पण सिग्नल चालू करायचे आहे. ते लवकर चालू झाले, मला वाटतं ते करेल. कारण तिसरा एक मुद्दा होता, तिकडे बस स्टॉपेज आहे. तर ते पण कुठेतरी मागे पुढे घेता येईल. त्यामुळे पण ते म्हणतात वाहतूक कोंडी होतात. 100% बरोबर आहे. तुम्हाला ते पॉईंट बरोबर आहे. ते आम्ही 2-3 मुद्द्यावरती आहे आमचा पाठपुरावा. पण काय असतात ते पूर्ण यंत्रणा कामाला लागते, ते होईल का असं आहे.